नमस्कार. आपल्या सर्वांना ज्ञात असेल की धुळे इंदोर रेल्वे मार्ग हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असताना देखील आज आपल्यासोबत या ठिकाणी तमाम शेतकरी वर्ग जे मनमाडपासून तर थेट आर्वीच्या जो आपला तालुक्यातला जो प्लेस आहे या ठिकाणी सर्व शेतकरी आले. साधारणतः या ठिकाणी आपण कल्याण भवनाजवळ आपण आता आहोत आणि या ठिकाणी अनिल गोटेशी यांची आज एक बैठक होणार होती. या बैठकीदरम्यान त्यांनी आगामी काळामध्ये आपले जी रूपरेषा आहे की कशा पद्धतीने आपण सरकारला धारेवर घ्यायचं आणि आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या संदर्भात त्यांनी प्रयत्न केलेत. याच तर आपण जाणून घेऊ की नेमकं काय घडलं. आज दादा काय सांगणार आपण या संदर्भात? मनमाड इंदोर रेल्वेने जो प्रकल्प जातोय, ह्या प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमीन संपादित केल्या जात आहेत, अधिग्रहित केल्या जात आहेत, ते अत्यंत कवडीमोल भावाने घेतल्या जात आहेत. एकीकडे शेतींचे बाजारभाव पाहिले तर कोटी रुपये एकर, 50 लाख रुपये एकर असे भाव चालू असताना 3-3.5 लाख रुपये एकर प्रमाणे शासन जर पैसा देत असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं? म्हणून अनिल अण्णा गोटे यांच्या नेतृत्वाखाली आज जी बैठक झाली, या बैठकीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे की बाजारभावाप्रमाणे जमिनीचा मोबदला मिळावा, कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी मिळावी, जे लोक भूमिहीन होतील त्यांना तर मोबदला मिळावा, परंतु त्यांना दुसरीकडे सुद्धा सरकारने जमीन द्यावी आणि जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळावा, जेणेकरून भविष्यात त्यांना कुठं अडचण येणार नाही. आणि एकीकडे जे आज धुळे लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत शोभाताई बच्छाव यांचा आम्ही तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो, कारण त्यांनी शेतकऱ्यांचा गळा कापण्याचं काम आज केलेलं आहे. शेतकऱ्यांचा मोठा घात आज शोभाताई बच्छावांनी केलेला आहे. त्यांनी तिथं मागणी केली संसदमध्ये की शेतकऱ्यांना रेडी रेकनरनुसार 4 पटीने भाव द्यावा. ही शेतकऱ्यांची मागणी नाही किंवा संघर्ष समितीची मागणी नसताना शोभाताई बच्छावांनी असं स्टेटमेंट देणं म्हणजे हा बालिशपणा आहे एक प्रकारचा. म्हणून आम्ही परत एकदा त्या खासदारांचा निषेध करतो आणि कुठल्याही आमदार, खासदार असतील, मंत्री असतील, त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत स्टेटमेंट देताना 10 विचार करावा. जर हा 6 महिन्यापासून लढा चालू होता, 6 महिन्यापासून खासदार साहेबांना सगळे निवेदन, पत्र, पेपर, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळीकडनं माहिती मिळत असताना देखील जाणून बुजून शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचं काम खासदार शोभाताई बच्छावांनी केलं. जर असेच जर ते काही करत राहिले शेतकऱ्यांच्या बाबतीत तर येणाऱ्या काळामध्ये शोभाताई बच्छाव यांच्या आम्ही सभा उधळून लावू. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे जे आमदार ज्या भागामध्ये निवडून आले आहेत, या भागामध्ये अनुप अग्रवाल असतील, त्याच्यानंतर तो राम भदाने आहेत, महापौर असतील, तर यांच्या घरासमोर देखील शेतकरी संघर्ष समिती ढोल बजाव आंदोलन करून जेणेकरून झोपेचं सोंग केलेले या लोकप्रतिनिधींना जाग करण्याचं काम हा शेतकरी राजा करणार आहे. कारण का, ज्यांना निवडून दिलं, कारण प्रत्येक व्यक्ती हा विधान भवनात जाऊ शकत नाही, संसदेमध्ये जाऊ शकत नाही, म्हणून त्या सभागृहामध्ये आपला प्रतिनिधित्व म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून त्या लोकांना आपण पाठवलेलं आहे. आणि तेच जर कधी शेतकऱ्यांचा घात करण्याचं काम करत असेल तर त्यांचा सुद्धा निषेध केला पाहिजे. त्यांना सुद्धा शेतकरी राजाने आणि या इथल्या मतदार राजाने त्यांना विचारलं पाहिजे. मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध नाही, विकासाला आमचा विरोध नाही, परंतु विकासाच्या नावाखाली जर शेतकऱ्यांचा बळी घेतला जात असेल तर हा कुठेतरी एक प्रकारे एक मोठा अन्याय आहे. आणि आज एकही नेता, एकही पक्ष, एकही संघटना शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायला तयार नाही. कारण एवढा दबाव तंत्र आज जर कधी भारतीय जनता पार्टी वापरत असेल तर हे चुकीचं आहे. येणाऱ्या काळामध्ये याचा उद्रेक झाला, कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला, याला सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन असेल. या ठिकाणी आले तर किती लोकांच्या जमिनी याच्यामध्ये गेल्या आहेत? या 2,000च्या जवळपास संख्या असण्याची शक्यता आहे. मी आर्वी तालुका जिल्हा धुळे, मनमाड इंदोर रेल्वे संपादित शेतकरी मित्रांनो, मी पूर्वीपासूनच या शेतकरी आंदोलनात आहे. आणि आर्वी आपला मनमाड ते इंदोर रेल्वे संपादित शेतकरी रास्त मागणी करत आहे की नॅशनल हायवे प्रमाणे आम्हाला पैसे मिळावेत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी मिळावी, ही शेतकऱ्यांची प्रामुख्याने मागणी आहे. आणि शेतकरी काही वेगळं मागत नाही आहे, शेतकरी जे यापूर्वी दिलेलं आहे तेच मागतायत. शेतकऱ्यांना हा घोर अन्याय आहे. 4 ते 5 लाख रुपये एकरी फक्त शेतकऱ्यांना मिळत आहेत. दुर्दैव हे आमचं आहे की आम्ही संपूर्ण आमदार, खासदार, पालकमंत्री यांना वारंवार निवेदन दिले आणि त्यांनी सांगितलं 1 महिन्यात करतो, 8 दिवसात करतो, 4 दिवसात करतो. शासन कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची दखल घेत नाही, हे दुर्दैव आहे आमचं. आणि आम्ही विरोधी पक्ष असलेले शोभाताई बच्छाव यांनाही निवेदन दिलं. त्यांनी सुद्धा लोकसभेत त्यांचं जे काही निवेदन झालं आहे ते अतिशय चुकीचं आहे. त्याचं कारण असं की त्यांनी रेडी नेटरच्या 4 ते 5 पट रक्कम सांगितली. रेडी नेटरचा दर हा एकरी 1.5 लाख रुपये आहे. 5 ते 6 लाख रुपये आम्हाला आशेवीचं कलेक्टर देत आहेत. मग शोभा बच्छाव मॅडम आमच्यासाठी काय करतायत? अतिशय दुर्दैवी. मी एकच सांगेल की 5 ते 6 लाख रुपये एकर जर ते दर सांगत असतील तर त्यांच्याकडे जेवढी शेती असेल तेवढी शेतकरी आमचे घ्यायला तयार आहेत. हे दुर्दैव आहे.
बरेचसे शेतकरी भूमिहीन होत आहेत. अतिशय शोकांतिका आहे. शेतकऱ्यांबाबतीत शासन दखल घेत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. कारण या ठिकाणी शेतकरी अतिशय कमी संख्येत असल्या कारणाने, परंतु शेतकऱ्यांना हे देखील माहीत नाही की 15 ते 20 फूट उंचीचे बांध या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी आजूबाजूची शेतीसुद्धा ही निकामी होणार आहे. भूमी म्हणजे त्या शेतीचा काहीच उपयोग होणार नाही. पण हे शेतकऱ्यांना अजून माहिती नाही आहे की शेती कशी जाते, काय जाते, किती उंचीचे बांध येणार आहेत. पण दुर्दैव आहे आमचं की शासनाने या बाबतीत दखल घ्यावी. शासन अतिशय निर्दयी दिसतंय. शेतकऱ्यांबाबतीत कुठले पाऊल उचलत नाही. एक शब्द देखील त्यांचा पेपरमध्ये आला नाही, कुठल्या मीडियाला आला नाही की आम्ही शेतकऱ्यांसाठी जागे आहोत, काळजी करू नका, तुम्हाला आम्ही योग्य मोबदला देऊ. असं कोणत्याही मंत्र्याच्या तोंडून किंवा आमदार खासदारांच्या तोंडून निघालं नाही. हे दुर्दैव आहे मित्रांनो. हे जरी हा दुर्दैव असेल पण येणारा काळ त्यांना नक्कीच धडा शिकेल अशी मला खात्री आहे. रेल्वेचे अधिकारी आणि भूसंपादनाचे अधिकारी मोजणीसाठी आले होते. त्यावेळेस शेतकऱ्यांनी तिथे त्यांना ती जागा मोजू दिली नाही आणि त्यावेळेस शेतकऱ्यांनी ठाम निर्णय घेतला, जर हे सरकार बहिरं असेल तर यांना मोठ्या आवाजाशिवाय हे उठू शकत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी ठाम निश्चय केला की हे धुळ्याचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार रावल यांना आम्ही घेराव घालू, नाहीतर त्यांच्या बंगल्यावर जाऊन आम्ही आंदोलन करू. असा आक्रमक पवित्रा तिथल्या शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर आमचे काही ह्या भागातले शेतकरी आहेत, दापुरीचे अनिलजी पाटील, त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधला. तर आज माहिती पडालं की सन्माननीय धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावलजी आज विदेश दौऱ्यावर गेले. म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न येतो, शेतकऱ्यांना अन्याय होतो, त्यावेळेस तुम्हाला विदेश दौरा सुचतो का? आणि ज्यावेळेस ते शेतकरी भेटायला गेले, ते शेतकऱ्यांना भेट दिली नाही आणि उलट सांगितलं की खूप गरम होतंय, माझी तब्येत बरोबर नाही म्हणून मी तुम्हाला भेटू शकत नाही. याचाच अर्थ शेतकऱ्यांच्या बाबतीत या मंत्र्यांची उदासीनता स्पष्ट दिसून येते. म्हणून पालकमंत्र्यांचा देखील आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर शेतकरी हे पालकमंत्र्यांना घेराव घालतील असं देखील यांचं यावेळेस म्हणणं. मित्रांनो, मधल्या काळात फक्त आम्ही 10 मिनिटं रस्ता रोको आंदोलन केलं. वयाचा देखील या ठिकाणी विचार केला नाही, कुठलं शासनाचं नुकसान केलं नाही, आमच्यावर धडाधड केसेस टाकल्या. आणि हे मला शासनाला विचारायचं आहे की 1-1, 2-2 तास ट्रॉफिक जाम होते, त्या लोकांवर तुम्ही गुन्हे का दाखल करत नाही? हे दुर्दैवी शासन नाही म्हणावं का आम्ही? तर त्यासाठी शासनाने दखल घ्यावी की 2-2, 3-3 तास ट्रॉफिक जाम होते, रोज होते, आज नाही रोज होते. आणि शेतकऱ्यांनी 10 मिनिटं बंद केलं तर त्यांच्यावर गुन्हे, आणि जवळजवळ 2-2, 3-3 तास ट्रॉफिक जाम होते, त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही. कोणता न्याय आहे या देशामध्ये हे आम्हाला कळत नाही. आपल्याला काय वाटतं की हे ते सरकार एक वर्षापासून त्या ठिकाणी आंदोलन करत होतं आणि त्या ठिकाणी साधारणतः 700 ते 750 शेतकरी त्या ठिकाणी या त्या प्रकरणाच्या वेळेस मारले गेले, तरी तर सरकारला जाग आली नाही की आपल्या मागण्या मान्य करत असं आपल्याला वाटतं का? हमले मान्य सरकारले मान्य करण्यास परतीन. मी देवाजी संतोषारे मेवनानासे मी पहिलीच नोटीस काय ते पवारले पहिलीच नोटीस भारती पवारले देईल छे आणि मी सांगेल छे मी आठेच मरसू. मी रेल्वे जाऊ देणार नाही. रेल्वे जाऊ दिसूत आमच्या सर्व मागण्या पुऱ्या करतात तरच एक पोरगा नोकरी लावायला पाहिजे. आणि ती 400 फूट जागा जी गेलची ती त्याची 100 वर्ष ना काळणी जमीन असं आरेकर राहणार, त्या आमना शेतकरी नुकसान कर राहणार, ती नुकसान आम्ही होऊ देणार नाही. रेल्वे जाऊ दिसूत पण जागा ती कमी करा ना तुम्ही. मी लासन का गो तर ती 100 फूट मध्ये 3 रेल्वे चालतीस आणि आमना मन 200 फूट 400 फूट घेतस. हे काय कारण छे? आमले शेतकरी मारणे घाला ना. आमना लेकरो पोरं बुक्या तिच्या आम्ही भूमी म्हणून जाऊत कुठे? आमले रावायला घर राहणार नाही, तरी शेड उपटाय जास, तरी कांदा चाळ उपटाय जास, तरी येर बुंजाय जास, घर जास, शेततळाव जास, पाईपलाईन जातीस आणि त्या फळबागा जातात सर्व टिबक जातीस. या शेतकरीने काय करतात म्हणा इकडे फिराय घ्या, इकडे फिराय घ्या. त्या म्हणतात आज तिरपी जायला पाहिजे. कशी काय तिरपी जाई? त्या मान्य करतात नाही. त्या मोजणीतल्या दारात मी एक दिवस फिरायात, मी त्याच्यावर काठीगी जाऊन दगडगी जाऊन त्यासले मी वापस काय दिवसपासून वनात नाही. आता दम देतस पोलीस गाडी ही डिपार्टमेंट ही यासले ठेवू हक्कमध्ये मोजणी करू. हक्कमध्ये कस काय मोजणी करशात? हातीवरी नावेला घेतात तलाठी तहसीलदार परांतनी आमना पुस्तकाला घ्यात गावातून 7-12 खाते उतारा आणि त्याची तरी नावाला घेतात. आमले विचार नाही, मिटिंग घेतली नाही आणि आमले काही त्यासनी चान्सेस दिला नाही. 3 महिन्यापासून शेखर दादा अण्णा आज धुळ्यानं अण्णा लढी राहणार. आम्ही लढल्यावर मी ते पहिल्या दिवसापासून लढी राहिनो. मी मरायला तयार छे, इंग्रेज पिवायला तयार छे, जेलात जावायला तयार छे.
पण त्यासले सोडणार नाहीत. आमना सर्व शेतकरीना मनमाड पासून ते रेल्वे इंदूर पर्यंत जायपर्यंत एकही शेतकरीले आम्ही दर जो 80-90 लाख रुपये एकरी शे त्यांना प्रमाणे 1.5 कोटी रुपये एकरना एक कोऱ्या नोकरीला लावाना आणि ती जमीन कमी करानी हे आश्वासन पुरं करे सरकार तरच आम्ही जाऊ देऊ, नाही तर आम्ही रेल्वे दंगाला करसूत. मागण्या अशी ठाम भूमिका असताना आपण शेतकरी आपण पाहू शकता. दादा, एकाकडे आता विरोधकांचं असं म्हणणं आहे की सगळं आपली जी शासकीय जी किंमत आहे आपल्याला मिळते तरी आपण देखील ज्या ज्या विकासाला आपण विरोध करताय, त्या प्रकल्पाला आपण विरोध करताय, लोकांना त्या ठिकाणी आपल्याकडे जमीन ग्रहण करण्यासाठी लोकांना देखील आपण मारहाण करून हाकलण्याचा प्रयत्न केला जातो. या संदर्भात आपण काय सांगणार? एकंदरीत विषय असा आहे की ही जी मोजणी आहे या मोजणीमुळे शेतकरी अत्यंत भयभीत घाबरलेला आहे आणि सन्माननीय आमचे लोकशाही धडक मोर्चाचे नेते शेखरदादा पगार, तसेच अनिल गोटे, अनिलजी पाटील, आमचे पुरमेपाड्याचे सहकारी बाबा, असे बरेचसे शेतकऱ्यांचे म्हणणं आहे आणि जे शेतकऱ्यांच्या मागण्या, जोपर्यंत या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत रेल्वे मार्गाला ते जमिनी संपादित करता येणार नाही. जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या स्टार्ट टू एंड या पॉईंटपर्यंत मागणी होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. या लढ्याकरिता आम्हाला जर दिल्लीला जाण्याची वेळ आली तरी आम्ही दिल्लीला धडक देऊ आणि शेतकऱ्यांच्या मागण्या आम्ही मान्य करून घेऊ, असा आमचा लोकशाही धडक मोर्चातर्फे ठाम निर्धार झालेला आहे. आणि आज दादांच्या म्हणण्याप्रमाणे, अण्णांच्या म्हणण्याप्रमाणे आज साधारण 1000 ते 800 शेतकरी या ठिकाणी जमलेले होते. हा लढा आता भविष्यात तीव्र होईल. अण्णांनी ज्या आता या पुढची जी भूमिका आम्ही दिल्ली जायला तयार आहोत, कारण आम्हाला इथं न्याय मिळालेला नाही. अण्णांनी तारीख फिक्स केलेली आहे 6, 7, 8. तो तारखेच्या अगोदर आम्ही सर्व शेतकरी मिळून नियोजन करून स्पेशल ट्रॅव्हल्स स्वतःच्या खर्चाने आम्ही दिल्लीला जाणार आहोत. दिल्लीला आम्ही पंतप्रधान साहेबांना भेटणार आहोत, रेल्वे मंत्र्यांना भेटणार आहोत, रेल्वे बोर्ड अध्यक्षांना भेटणार आहोत आणि आमचा न्याय मिळूनच दिल्लीहून वापस येणार आहोत. या ठिकाणी शासनाने जो नोटिफिकेशन 2008चं जे राजपत्र काढलेलं आहे याच्या अगोदर या ठिकाणी इन्क्वायरी झालेली होती. 2013चा जो सुधारित कायदा आहे त्याच्यात पहिले अगोदर 1989चा कायदा होता, त्यानंतर 2008चा कायदा झाला. 2008च्या कायद्यानुसार गुजरात या ठिकाणी रेल्वेचं अधिग्रहण चालू होतं. त्या ठिकाणी बीजेपीचे जे काही कार्यकर्ते होते त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. आंदोलन करत असताना काँग्रेस सरकारने 2008चा कायदा काँग्रेस सरकारने तयार केला. परत 2013चा जो कायदा आहे तोही काँग्रेस सरकारनेच तयार केला. गुजरातला आंदोलन झालं, 2013चा कायदा तिथं पारित झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता इंदोर मनमाड रेल्वेचे अधिग्रहण झालं. त्या ठिकाणचे नोटिफिकेशन आहे 2013चंच काढणं गरजेचं होतं, पण या शासनाने 2008चं त्या ठिकाणी नोटिफिकेशन काढलं. म्हणून मी शासनाला विनंती करतो की आमच्यावरती असा अन्याय का? या ठिकाणी आम्ही तुमचं काय हे केलेलं आहे, आम्ही मदत केली तुम्हाला, बीजेपी सरकारला आम्हीच मतदान केलं. या ठिकाणी शासनामध्ये पंतप्रधानाला आम्हीच बसवलं, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही बसवलं. या ठिकाणी अधिवेशन चालू असताना मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी रेल्वेचा एकही शब्द काही विचारात घेतला नाही. फालतू ज्या ठिकाणी काही संस्थांमध्ये विनाकारण घोळ होतोय त्या संस्थांच्या काही लोकांविषयी फडणवीस साहेब काही माहिती नसताना काही पण बोलतात, त्या ठिकाणी पुरावा नसताना बोलतात. या ठिकाणी आम्ही पुरावा देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन जाऊन सुनी फडणवीस साहेब एक शब्द सुद्धा अधिवेशनामध्ये बोलले नाहीत. या ठिकाणी पालकमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी एक शब्द बोलले नाही. या ठिकाणी आमदार राम बधाने यांनी सुद्धा एक शब्द या ठिकाणी बोललेला नाही. यामुळे आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो आमदाराचा, खासदाराचा आणि पालकमंत्र्याचा. नक्कीच आपण पाहू शकता की अशा प्रकारे आज या ठिकाणी जे शेतकरी वर्ग या ठिकाणी आज जमलेला होता या बैठकी दरम्यान आपण पाहू शकता की एकीकडे आज ज्या महामार्गामध्ये ज्या प्रकारे जमिनीचे जे रेट मिळाले आणि त्याच प्रकारे आज या ठिकाणी सर्वसाधारण या शेतकरी वर्गाला आज रेल्वेच्या याच्यामध्ये तेवढं तेवढं पैसा मिळत नाही, त्याच्यामुळे शेतकरी खूप तीव्र नाराज आहेत आणि त्यांनी आगामी काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठी भूमिका या ठिकाणी घेतली जाणार आहे म्हणून सांगितले. चंद्रकांत जनसामान्याचा आवाज.